आपल्या बागेत कुंडीमध्ये गवारीचे बी लावून अशा प्रकारे खूप साऱ्या गवारीच्या शेंगा आपण मिळवू शकतो, तेही एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने। गवारीचे बी हे कोणत्याही मातीमध्ये अगदी सहज येते, मात्र जेव्हा तुम्ही कुंडीमध्ये हे बी लावतात तेव्हा झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर शेंगा येण्यासाठी माती थोडी चांगल्या प्रतीची तयार करावी। हे बी लावण्यासाठी 70% साधी माती व 30% शेणखत किंवा गांडूळ खत व्यवस्थित मिक्स करून जर तुम्ही हे बी लावले तर झाड हे चांगले वाढते आणि भरपूर शेंगा देखील ह्या लागत राहतात। गवारीचे झाड जेव्हा 10 ते 12 इंच एवढ्या उंचीचे होते तेव्हा त्या झाडाला अशा प्रकारे काठीच्या साहाय्याने आधार देणे हे आवश्यक असते, कारण हे जे झाड आहे ते उंच वाढत जाते, त्यामुळे वाऱ्या जरी आले तरी हे झाड पडण्याची तुटण्याची शक्यता असते। अशा प्रकारे आधार दिल्यामुळे हे झाड हे उंच वाढत राहते। गवारीच्या या झाडाला सूर्यप्रकाश, पाणी या गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे आवश्यक असते। या झाडाला वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश हा मिळायला हवा, त्यामुळे ह्या झाड लावलेल्या कुंड्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल। गवारीच्या झाडाला जास्त पाण्याचीही आवश्यकता नसते। जेव्हा कुंडीतील माती ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यावे, कारण जास्ती पाण्यामुळे हे झाड खराब होण्याचीही शक्यता असते। गवारीच्या झाडाला जेव्हा फुले यायला सुरुवात होते तेव्हा या झाडाला खत देणे हे आवश्यक असते। खत दिल्यामुळे झाडावरती फुले, फळे लागण्याचे प्रमाण हे वाढते। तर त्यासाठी शेणखत आणि थोडी राख मिक्स करून जर तुम्ही या झाडाला हे खत दिले तर शेंगा ह्या भरपूर लागतात। गवारीच्या झाडावरती कीड ही लवकर लागते, त्यामध्ये पांढरा मावा, बुरशी यासारखी कीड ही लागत राहते। तर अशा वेळेस तुम्ही नीम तेलचा हा स्प्रे केला तर ती कीड निघून जाण्यासाठी ही मदत होते। तर अशा प्रकारे तुम्ही गवारीची लागवड जर कुंडीमध्ये केली तर झाड चांगले वाढून भरगच्च अशा ह्या गवारीच्या शेंगा आपल्या झाडावरती येत राहतील। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका।